नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय मोरे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। निवेदनाचा मुख्य विषय असा आहे की आदिवासी नेते तथा माजी क्रीडा मंत्री पद्माकर वडवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व आदिवासी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या श्री चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदुरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी या निवेदनात मागणी केलेली आहे। चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदुरबार यांनी आदिवासी नेते मंत्री यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही व जीवे मारण्याची धमकी देण्याबद्दल हे वृत्त समोर आलेलं आहे। आणि सदर निवेदन देतेवेळी आनंद सीताराम सोनवणे, योगेश देवसिंग ठाकरे, रमेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता गणेश खेरडे, बिरसा मुंडा फायटर्स बिरबल पावरा फायटर्स कार्याध्यक्ष करण पावरा, बिरसा फायटर्स जिल्हा उपाध्यक्ष यांनी सह्या केलेल्या आहेत। आणि जघन्य आक्रोश आपण समोर बघतच आहात। बघत राहा लेखनी शास्त्र न्यूज। शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकुम यांची रिपोर्ट। जय हिंद। चंदू भैया होश में आओ, होश में आओ, होश में आओ। चंदू भैयाला उलटा टांगा, उलटा टांगा, उलटा टांगा। चंदू भैयाला उलटा टांगा, उलटा टांगा, उलटा टांगा। चंदू भैयाला नंदुरबार जिल्ह्यातून हाकला, 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 याला हाकला, याला हाकला, चंदू भैयाला हाकला। चंदू भैया मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे चंदू भैया मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नीम का पत्ता कड़वा है, चंद्र साला भगवा है। नीम का पत्ता कड़वा है, चंद्रकांत साला भगवा है। या भड़ेला मारा, जोड़े मारा, ला चपला। चंदू भैया मुर्दाबाद। काय औकात आहे चंदू भैया आदिवासी समाजाला तुझ्या ऐका वाले और चाय वाले रिक्शा वाले को, क्योंकि आरक्षण उनकी बाप की जागीर नहीं जो हमारे खिलाफ हमारे समाज में घुसखोरी करेगा। आज या नंदुरबार जिल्ह्यातील या चंदू भैयाने जे धळगाव येथे कार्यक्रम झालेला आहे तिथं जे आमचे नेते पद्माकर वडवी यांच्याबद्दल जो शब्द वापरलेला आहे की तुम्ही माफी मागा नाहीतर आम्ही तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात घुसू देणार असं वक्तव्य केले, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण नंदुरबार जिल्हा हा तुझा बापाचा जिल्हा नाही, या आमच्या बापाचा जिल्हा आहे। बाहेरून येऊन आमच्या नंदुरबार मध्ये येऊन हुकुमशाही चालवतोय। याच्यावरती ॲट्रॉसिटी जाती अनुसूचित जाती प्रतिबंधक ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होण्यात यावा याकरिता आम्ही सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन निवेदन दिलं व आज त्यांच्या विरोधात आम्ही जाहीर निषेध करत आहे। कारण काही दिवसापूर्वी माजी खासदार हिमताई गावित, सुप्रिया गावित यांच्याबद्दल जल जीवन मिशन संदर्भातील यांनी यांच्या मुलांनी जे शब्द वापरलेला होता, खरं तर त्या टायमाला सर्व आदिवासी महिलांनी याला घरात जाऊन याला याचं थोबाडीत मारायला पाहिजे होतं, तेव्हा माफ झालं। पण आता चंदू भैया तुला आम्ही कदापि माफ नाही करणार। चंदू भैया हटाओ, आदिवासी बचाओ, आदिवासी बचाओ। चंदू भैया हटाओ, आदिवासी बचाओ। बोला। चंदू भैया चंद्रकांत रघुवंशी परप्रांतीय नेते शिवसेना शिंदे गट नंदुरबार यांनी आमच्या आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वडवी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या चंदू भैया दलाल भडव्याचा आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतो। हा नंदुरबार जिल्हा आमच्या आदिवासी बांधवांचा जिल्हा आहे। हा कोणा चंदू भैया सह्याचा जिल्हा नाही, त्याच्या बापाचा जिल्हा नाही, हे चंदू भैयांनी लक्षात ठेवायला पाहिजे। अरे तुम्ही पद्माकर वडवींनाच काय फिरू देणार नाही, आम्हीच तुम्हाला फिरू देणार नाही। तुमच्या तंगड्या तोडून ठेवू, तुमच्या तंगड्या तोडून ठेवू। तुम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसे फिरतात ते बघू।
तुम्हाला चंदूबाई यांना आमचा जाहीर इशारा आहे, तुम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये उगीच नाक खुपसू नका. आदिवासी समाज आमच्या या आरक्षणाच्या बचावासाठी पेटून उठलेला आहे. तुम्हाला जर या आगीमध्ये जर जडून खाक व्हायचं असेल तर चंदूबाईया तुम्ही तयारीत राहा. तुम्ही या आदिवासींच्या या अंगाऱ्यामध्ये जडून खाक व्हाल. चंदूबाईया हा दलाल बडवा आहे. हा दरवर्षी पाट्या बदलतो. जिकडे सत्ता आहे, जिकडे पैसे आहे तिकडे हा धावतो. हा या दलालाची इकडे दादागिरी आम्ही चालू दिला नाही. हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांनी घुसखोरी केलेली आहे आणि हा आमच्या आदिवासी बांधवांना धमकी देतो. ही धमकी आम्ही आदिवासी समाज कदापि खपवून घेणार नाही. सध्या धनगरांना आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याच्या सरकारच्या विरोधामध्ये, पैसाभरती सरकार करत नाही त्या विरोधामध्ये, गोकाळ आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आदिवासी समाज पेटलेला असताना चंदूबाई यांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. चंदूबाईला आमचा आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही. जे जे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यांना आम्ही येत्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. चंदूबाई बोलत आहे की दडगाव अक्कलकोव्यामध्ये आमच्या शिवसेनेचा शिंदे गटाचा उमेदवार निवडून येईल. अरे तुम्ही स्वप्न बघणं सोडून द्या. तुम्ही जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमचे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोव्यामध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सीट दे आम्ही आदिवासी बांधव येऊ देणार नाही. हा चंदूबाईला इशारा आहे. चंदूबाईचा आज आम्ही चपला मारून जोड्या मारून इथे निषेध व्यक्त करतोय. चंदूबाईया जर याच्या पुढे सुधारला नाही, आदिवासींच्या विरोधामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमच्या घरामध्ये जाऊन आम्ही तुम्हाला जोडे मारू. म्हणून तुम्ही आदिवासी समाजाची जाहीर माफी मागा. तुमच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज संतापलेला आहे. म्हणून आदिवासींना डिवचण्याचा, त्यांना कमी लेखण्याचा, आदिवासींमध्ये तेढ निर्माण करण्याचा तुम्ही बिलकुल हे काम करू नका. म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतोय. तुम्ही वेळेत सुधरा नाहीतर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला मारू. हा तुम्हाला जाहीर इशारा आहे. आणि पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे, या चंदूला अटक करा नाहीतर आम्ही या चंदूच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत. कायदा सुव्यवस्था. तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जय हिंद.